त्या साईड पट्ट्याच्या त्यांनी खडी आणि मुरम टाकलेले साईडनी, आणि ज्या वेळेला खडीपट्टी खड्डे गाडताना मुरम आणि खडी कमी पडली त्यांनी त्याच्यावर माती टाकली. त्याच्याऐवजी खडी आणायला पाहिजे होतं ना, माल परत आणला नाही, त्याची माती टाकून साईड करून घेतली. आणि दुसरं एक असं आहे का हे जे आम्हाला किती साईड दिलेली आहे दोन्ही साईडनी, हे जिथं अडचण येईल तिथं सोडी त्यातून बाजूनी घेतात. तुम्ही सर्रास सारखा करा ना, साईड सोडू नका ना. वरून ते मुरमाच्या गाड्या चालू आहेत ते कुठं जातात? नाही आता कोण जातच नाही, खंडून गाड्या चालू आहेत ते कुठं जातात? दुसऱ्या ठेकेदारांच्या त्या दुसरी कोण तरी चालू आहे, त्या मुरमाच्या गाडी ह्या रूट नाही. एक तुमच्याकडे ठेवा, तुमच्याकडे त्यांना लाव द्या. सोपानराव यांचे सुपरवायझर योगेश बडे म्हणून, ज्यावेळी पाईपलाईनचं माझं आतून होते, हे म्हटले सेंटर पासून 18 मीटर इकडून 18 मीटर तिकडून. म्हटलं साहेब पाईपलाईन सगळी माझी जाते, म्हटलं गेली तरी आम्ही देऊ भरून, पण रस्त्याचं काम आहे. म्हटलं चालेल, मग जेवढे चांगले निघाले का तेवढे काढले यांनी. नंतर नाही येऊन पडले ते किती पाईप तुटले? 35 पाईप जवळजवळ. त्यावेळी 1990ची पाईपलाईन आहे, त्यावेळी 400 रुपयाला फिनोलेक्स होता, आता 1000 रुपयाला आहे. ते म्हटले आता आमच्या याच्यात प्लॅन मध्ये नाही. रायकर साहेब सरपंच आम्ही होतो सर्वेला, ते म्हटले तुम्ही कशाला उकरून दिला, म्हणजे परत पलटी मारली त्यांनी माझ्यावर. पहिलं तो सुपरवायझर म्हटला देतो तुला, सगळ्यात मोठी पाईपलाईन तुझी आहे, इतरांना नाही दिले पण तुला देऊ, एवढं आश्वासन दिलं त्यांनी. त्याच्यामुळे त्याला उकरून दिलं मी, नाही तर उकरून नव्हतं देणार मी. काय म्हणणे? ते स्वतः आमच्या घरी आले होते. ज्या वेळेला आले त्यावेळेला मी विषय पण मांडला होता की माझी पाईपलाईन जाते, तर ते बोलले आम्ही नीट करून देऊया. त्यानंतर मी 2-3 वेळा फोन केले रायकर साहेबांना पण, तर ते बोलले आमचं काही घेणं देणं नाही, तुम्हाला खर्च करावा लागेल. एकदा मी वाणी साहेबांना पण कॉल केला होता की तुम्ही पण हा विषय याच्यावरती घ्या. आज 30 ते 35 पाईपांचा तिथं आम्हाला खर्च आहे. आम्हाला 6 महिने पाणी नाही, आम्ही बिन पाण्याचं आहे. शेती माझी पडीक होती, जर 6 महिने शेत पडीक असेल तर एवढा 30-40 हजार रुपये खर्च कुठून करणार ना आम्ही. आम्ही याच्यावर घेतला पाहिजे, आणि माझी पाईपलाईन ही मला दुरुस्त करून दिलीच पाहिजे. त्या विहिरीपाशी त्यांनी मोऱ्या टाकल्या आहेत. माझ्या विहिरीपाशी पहिला भरावा होता खूप उंच, त्याच्यामुळे पावसाचं पाणी आलं तरी असं निघून जात होतं किटीने. पण आता काय झालंय, तिथला भरावा त्यांनी काढून घेतला, ती माती अगदी विकली त्यांनी, यांनी त्या ठेकेदारानेच विकली. माझ्या वावरातले पण विकली आणि ते पण विकली तिथली विहिरीपासून. तर ते म्हणजे मला माहितीच नव्हतं की माती उकरतायत. जेव्हा त्यांनी 2-3 हे नेलं की डंपर नेले भरून, त्याच्यानंतर मला माहिती झालं. तर JCP वाला म्हटलं तुम्ही आधी सांगायला लागत होतं ना, आम्ही दिली म्हणे आता ती माती. त्यांना मी बोलले माझी माती मला आणून द्या म्हटलं परत, तर ते म्हणे आता ते शक्य नाही. आणि त्या विहिरीपाशी काय झालं, आता पावसाळ्याचं पाणी जेव्हा वरून येईल सगळं डोंगरावरून, सगळं माझ्या विहिरीत घुसणार आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसात सगळी ठाकरवाडी माझ्या इथं पाणी नेते. जर पावसाळ्याचं पाणी खराब सगळं विहिरीत घुसलं तर माझी विहीर गाडली जाईल कालांतराने. साहेब दुसऱ्या दिवशी असं आहे का ह्याच्या पाईपलाईन त्यांनी टाकल्या, पहिली एकदा घेतली, खड्डा घेतला, खोल घेतली 5 फूट काहीतरी, ते काढून घेतली. आता नंतर त्याचं दुसरं साईडला म्हणतात तर दुसरी पाईपलाईन घेतली. यांचं जर नियोजन होतं तर त्याच वेळेला एका खड्ड्यात दोन्ही झाल्या असत्यानं, आणि मग डबल जागा गुतावली ना. नमस्कार. हे जे रस्त्याचं काम झालंय ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. वारवाडी ते म्हाळुंगा खिंड या परिसरात आमची आदिवासींची जवळजवळ 3 ते 4 हजार लोकसंख्या आहे, आणि पूर्णतः ती कुटुंब गरीब आहे. जर नकळत अचानक या रस्त्याचं काम असं झाल्यामुळे जर काही अघटित घटना घडली तर आमच्यासारख्या आदिवासींवर जी वेळ येणार आहे त्या जर अघटित घटना घडून जर एखादी वेळ आली, त्या वेळेला पूर्णतः हे जे प्रशासन आहे ते जबाबदार राहील. आणि आमच्या काही आदिवासी बांधवांची पाईपलाईन ज्या फुटल्यात त्यांची नुकसान भरपाई व्हावी. आणि हे जे काम चालू आहे याचा जो ठेकेदार आहे याला कुठल्याच अधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये, त्यांचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. अन्यथा असं जर झालं नाही तर पुढं आम्ही
पूर्णतः आदिवासी ठाकर समाज संघटनेच्या वतीने मी यांना जाहीर निवेदन देतो की एक ना एक दिवस आम्हाला पूर्णतः ठाकर समाजाला रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन करावं लागेल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय आदिवासी.